नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे। मित्रांनो आज आपण एका हिंदी फिल्मचा मराठीमध्ये रिव्ह्यू घेणार आहोत, जसं आपण दर शुक्रवारी करतोच। तर मित्रांनो, हा जो हिंदी चित्रपट आहे त्याचं नाव आहे लाल कप्तान। हो मित्रांनो, हा या शुक्रवारी रिलीज झालेला चित्रपट आहे आणि सैफ अली खान हा या चित्रपटामध्ये एका नागा साधूच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्वांना दिसणार आहे आणि त्याचबरोबर हा एक बदलापट आहे, म्हणजे एक रिव्हेंज मूवी आहे, बदलापट किंवा थरारपट म्हणता येईल असा। आणि ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी जी आहे ती अतिशय प्राचीन आहे। जवळजवळ ह्या चित्रपटाचा जो कालखंड दिलेला आहे तो आहे 1764 सालचा। तर मित्रांनो, आपण समजू शकता की 1764 साली हे मध्ययुगीन भारत ज्याला म्हणता येईल, तर ह्या कालखंडामध्ये तर ह्या 18व्या शतकामध्ये जिकडे तिकडे भारतामध्ये सर्वत्र राजेशाही सत्ता होत्या आणि त्या एकमेकांशी फक्त आणि फक्त युद्ध करत होत्या। मग ते मराठी असेल, नाहीतर रोहिले असतील, नाहीतर बुंदेलखंडी असतील, नाहीतर वरती मुघल असतील उत्तरेमध्ये, किंवा दक्षिणेत इतर काही छोटी छोटी मोठी राज्य असतील। तर अशा ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे जो फक्त आणि फक्त भारतामध्ये युद्धाचा काळ होता, एकमेकांवर तुटून पडण्याचा आणि एकमेकांची राज्य हिसकावून घेण्याचा, तर अशा ह्या अतिशय अनागोंदी असलेल्या भारताच्या अस्वस्थ अशा काळामधली ही 1764ची गोष्ट आहे। ह्या काळामध्ये काही नागासाधूचे पंथ होते, तर ह्या नागासाधूंच्या पंथांवरही काही जे मध्ययुगीन शासक होते त्यातले काहींनी अन्याय अत्याचार केलेले होते। तर अशाच एका अन्याय आणि अत्याचाराने पीडित अशा ह्या लहान मुलगा असतो, त्याचे वडील यांना फाशीची शिक्षा दिलेली असते रहमत खान ह्या एका शासकाने बुंदेलखंडामध्ये। तर मित्रांनो, होतं काय की कसा तरी तो लहान मुलगा फाशीच्या शिक्षेतून निसटतो असं दाखवण्यात आलंय आणि पुढे असं सांगितलेलं तर नाही आहे चित्रपटामध्ये की जो लहान मुलगा आहे तोच पुढे जाऊन नागासाधू म्हणजेच सैफ अली खान बनतो की काय, असं स्पष्ट पटकथेमध्ये दिलेलं नाही, तरी ते आपण समजून घ्यायचं असतं। तर अशा पद्धतीने काय होतं की तो जो मनामध्ये राग असतो त्या लहान मुलाच्या, जो मोठा होऊन नागा साधू होतो आणि सैफ अली खान, तर हा सैफ अली खानचा नागा साधू रहमत खान याला शोधत असतो, जंगलावंगलात हिंडत असतो। त्याचं एकच लक्ष असतं, एकच विखार असतो त्याच्या डोळ्यामध्ये की रहमत खानला कसंही शोधून काढायचं आणि काळाच्या पडद्याआड पाठवायचं, म्हणजेच त्याचा खून करून त्याचा बदला घ्यायचा। तर हा जो नागा साधू दाखवलाय सैफ अली खान, अतिशय उत्तम असं त्याने पात्र रंगवलंय, विखुरलेल्या जटा केसांच्या आणि त्याचबरोबर कपाळावर भस्म, त्यामध्ये एक लाल मस्तपैकी टिळा, असा एक काजळ लावलेला काजळ लावलेला विखारी नयनांचा असा हा सैफ अली खानचा नागा साधू दिसायला अतिशय भयानक दिसतो, जंगलांमध्ये हिंडत असतो आणि तो असा इतका ताकदवान असतो की एकटा पूर्ण एका सैनिकांच्या पलटणीवर भारी पडेल असा तो नागा साधू असतो आणि तो पडतोही। साहस दृश्य आहेत या चित्रपटामध्ये, जे पाहताना आपण हे जाणवतं आपल्याला की सैफ अली खानने किती जबरदस्त ॲक्शन पॅक्ट काम केलेलं आहे, त्याचबरोबर अभिनय सुद्धा कसा चांगला केलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय वेगळ्या धाटणीचा आहे, हा कमर्शियल चित्रपटांमध्ये नाही आहेत। आणि जो दिग्दर्शक आहे या चित्रपटाचा नाव आहे नवदीप सिंह, तर याने याआधी अनुष्का शर्माला घेऊन NH10 नावाचा एक चित्रपट बनवलेला होता, तो आपल्याला कदाचित माहिती असेल कारण जास्त चाललेला नव्हता, तो फ्लॉप झाला होता। परंतु त्याची जी हाताळण्याची वेगळी शैली होती नवदीप सिंह या डायरेक्टरची, ती चांगली होती आणि तशीच कमांड जी आहे ती या चित्रपटावर नवदीप सिंहची दिसते। परंतु सिनेमा हा उत्तरार्धामध्ये जरासा रटाळ बनतो, त्यामुळे काही लोकांना हा चित्रपट आवडणार नाही, परंतु त्याची ॲक्शन दृश्य जी आहेत ती जबरदस्त झालेली आहेत। सैफ अली खानचे जे फॅन्स आहेत त्यांना हा वेगळा कमर्शियलपेक्षा थोडासा वेगळा सिनेमा पाहायला नक्कीच आवडेल, लाल कप्तान नावाचा। आणि जे बाकी चित्रपटामध्ये जे इतर कलाकार आहेत
आणि मित्रांनो, ह्या चित्रपटामध्ये जी स्टारकास्ट आहे, ज्यामध्ये जो रहमत खान शासक दाखवला आहे, ज्याचं काम मानव वीज याने केलं आहे, ते पण उत्तम आहे. त्याचबरोबर दीपक डोगरियालचा जो एक मराठी सैन्याचा कप्तान दाखवला आहे, तो सुद्धा जबरदस्त आहे. तर अशा अतिशय चांगल्या कलाकारांचा हा संच एक चांगली फिल्म घेऊन आला आहे आपल्यासाठी, लाल कप्तान नावाची. तर आमच्या नाशिकर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलतर्फे ह्या चित्रपटाला आम्ही 5 पैकी 3 स्टार देत आहोत. तर मित्रांनो, आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा अतिशय वेगळा असा सैफ अली खानचा चित्रपट आपण नक्की बघू शकता. आम्ही रेकमेंड करत आहोत की हा वेगळ्या धाटणीचा, काहीतरी इतर चित्रपटांपेक्षा चांगला असा सकस चित्रपट नक्की बघायला जा, लाल कप्तान नावाचा. आणि याचबरोबर मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जर या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर करून घ्या, आणि ह्या व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे ते पण दाबून ठेवा, म्हणजे आमचे जे नोटिफिकेशन असतील नवीन व्हिडिओचे ते आपल्याला रेग्युलर भेटत जातील. तर मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच नवीन रिव्ह्यूसह, फिल्म रिव्ह्यूसह.